सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आज मामानं जायचं होतं लग्नाला. मग त्याच्यासाठी मामाने लवकर शेळ्या सोडल्या होत्या आणि घेऊन आले. पाणी दाखवायचं आहे, गणेश त्याला तिकडे हाकलतोय कारण घरी यायला लागले ते. तिथं पाणी मी टब भरून ठेवले. तर इकडे चालू आहे छान असा आत्यांचा चुलीवरचा स्वयंपाक. भाकरी बनवतात आत्या आणि इकडे छान मी त्यांना शेंगदाणे हे करून दिले होते. शेंगा फोडून दिल्या होत्या आणि मस्त शेंगदाणे भाजून छान आत्याने घेतले होते. शेंग्याची आमटी बनवायची होती. मांजरे ना आत्यांना खूप हे करतात. आणि ही छान अशी करड्याची भाजी आणली आहे. सकाळी 2 गड्ड्या, 10 रुपयाला 1 गड्डी. अशी छान करड्याची भाजी खूप छान होती. मला पण खूप आवडते करड्याची भाजी. मला जायचं आहे, बायका आलेले आहेत रानामध्ये. आम्हाला मल्चिंग गोळा करून नंतर आम्ही भेंडी तोडणार आहे. हे सगळं मल्चिंग काढून घ्यायचं आहे कारण भेंडी झालेली आता बहर संपलेलं बघा केवढं गवत आले ह्याच्यामध्ये भेंडीमध्ये. तर 2 बायका आणि मी, त्या 2 रोज ज्या मावशी येतात त्या, आम्ही दोघी आणि त्या दोघी आणि मी मिळून असं मल्चिंग काढल्यानंतर आत्या आल्या, आम्हाला जेवण घेऊन दुपार झाली आम्हाला ते कागद काढूसपर्यंत. आणि मग नंतर बसलो आम्ही दुपारचं जेवण करायला. बघा गणेश सुट्टी असते की गणेश पण बसतो आमच्यासोबतच जेवण करायला. छान शेपूची भाजी, कांद्याची पात, थोडं वांग्याचं भरीत आणि मस्त इकडे आमची आहे शेंगाची आमटी. हे बघा सगळ्यांच्या भाज्या अशा मस्त मध्ये ठेवायच्या आणि जेवण करायचं. लिंबू पण आणलं तुम्ही घरून येताना झाडाचं. शेंगदाणे चटणी. ह्या मावशींचे हे मिस्टर आहेत त्या काका तिकडे बसलेले. ह्या मावशी आहेत ना त्यांचे, ते आले होते असंच रानात फिरत फिरत. मग त्यांचा होता उपवास. त्यांना दिली बोरं खायला छान लिंबाच्या झाडाच्या सावलीत बसून आम्ही केलं जेवण. हे बघा मस्त असं दुपारचं रानातलं जेवण कसं वाटलं ते पण सांगत जा. असं मस्त रानात बसून जेवायला खूप छान आवडतं. आता बायका नसले की मग काय आम्ही घरीच जेवण करतो. आणि तिकडे बघा चला दाखवते तुम्हाला. इकडे सगळा असा भुईमुग, ह्या काळ्या बघा आमच्यासोबतच असतो आणि इकडे सगळा भुईमुग पेरलेला आहे नंतरचा. आता हा पेरून झाला, मामाने एक पाणी दिले त्याला. तर नंतर परत मग राहिलेलं रानातलं काम उरकायचं आहे. तर भेंडी तोडायची. हे बघा हे मल्चिंग काढल्यानंतर कसं दिसतंय. आणि भेंडीची नुसती ही लाकडं राहिल्यासारखं राहिलंय. बसल्यात मावशी. झाली आमची भेंडी तोडून, पाणी पिलो आम्ही. आणि इकडे बघा असं मल्चिंग गोळा करून करून त्या बांधावर टाकलेले कारण सगळं गवत मग नंतर पेटवून द्यायचं. हे बघा मावशी पण बसल्या, पाणी पिलो. आणि थोड्या 2 दोऱ्या राहिल्या होत्या आमच्या तोडायच्या, ते तोडायच्या होत्या. हे बघा अशी भेंडी कुठे कुठे दिसते ती काढून घ्यायची कारण म्हणलं कशाला वाया घालवायचे, घ्यावं काढून. मग बसलो पाणी प्यायला. अर्धा झालं होते तोडून. हे बघा मामांनी मग काय केलं, नंतर मामा आले लग्नावरून आणि मग मस्त अशा शेळ्या घेऊन आले इकडे रानात चारण्यासाठी. आणि मामांनी इकडे लाकडं पण गोळा केलेली. ते बघा अशी छान, एवढी छान भेंडी होती. मग मला कशाला वाया जाऊन द्यायची, घेतली आम्ही तोडून. पेपर काढला आणि मग नंतर मामाने आम्हाला तिथून छान अशी लाकडाची साल काढून दिली होती. खूप लाकडं तिथं. मग मामांनी शेळ्यांना बघत बघत असं लाकडाचं एक पेंडकं बांधलं. म्हणले जाता जाता तुम्ही घरी घेऊन जा, मी शेळ्यांना हे करतोय ते जरा चरायला सोडतो कारण खातील शेळ्या. सकाळी थोड्या वेळेस सोडल्या त्या मग लग्नाला जाण्यासाठी. परत बांधून टाकल्या, मग परत आल्यानंतर सोडल्या. हे बघा छान शेळ्या तिकडे खात आहेत. एका ठिकाणी उभा राहून खात नाहीत, पळतात इकडं तिकडं. मग छान असं घरी आलो. भेंडी त्यांनी आम्हाला भेंडी निवडली. 2 पिशव्या भेंडी झाली छान. मग त्या दोघींना चहा बनवला, चहा घेतला आणि आता ते चाललेत घरी. हे चालले त्यांना सोडायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नंतर. हे बघा गणेश पण. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.